नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। खूप दिवसापासून खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट येत होत्या की ताई 3 इंचाच्या बाहीची कटिंग किंवा 4 इंचाच्या बाहीची कटिंग कशी करायची, म्हणजे त्याचा 3 इंच बाही कटिंगचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे। पण जे आपले पेपर पॅटर्न आहेत त्यावरून कशी बाही कटिंग करायची असा बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न होता। आपल्याकडे 28 साइज पासून 50 साइज पर्यंतचे तयार कटोरी, प्रिन्सेस, फोर टक्स, बोटनेक सर्व साइजचे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात। इथे तुम्हाला बाजूला दिसत असतील आणि त्याच पेपर पॅटर्न वरून बाहीची कटिंग कशी करायची, म्हणजे 3 इंच बाही किंवा 4 इंच बाही कशी कट करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। प्रियंका पाटील या मैत्रिणीची तुम्हाला इथं कमेंट दिसत असेल की त्यांचा असा प्रश्न होता की ताई पेपर पॅटर्न वरून 3 इंच किंवा 4 इंचाची बाही कशी कट करायची। सोपी गोष्ट आहे। 3 इंच किंवा 4 इंचाची बाही आपण घेतो आणि शेपही 3 इंचावर देतो, तर आर्महोलच्या तिथं म्हणजे काखेमध्ये कापडच उरणार नाही। पण मी अशी एक ट्रिक सांगितलेली आहे, ती जर तुम्ही फॉलो केली तर तुमची बाही सुद्धा 3 इंचाची येणार आणि आर्महोलच्या तिथे म्हणजे खालच्या बाजूला सुद्धा कापड तुम्हाला एक्स्ट्रा घेता येईल। तर त्या संबंधीची खास ट्रिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा, लाईक करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल, म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बाही कटिंगसाठी इथं हा ब्लाउज पीसचा कापड घेतलेला आहे। हा डबल फोल्डेड आहे, याची एक बाजू बंद बाजू आहे आणि हा जो पेपर पॅटर्न आहे ना, तर याची पूर्ण लांबी आहे 5.25 इंच, म्हणजे ही जवळपास 4.25 इंचाची बाही तयार होते। हे आपल्याकडे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात, त्यातीलच हा बाहीचा पेपर पॅटर्न आहे। असे सर्व साइजचे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात। हे वॉटरप्रूफ आहेत। ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा। हा 30 साइजच्या पेपर पॅटर्न मधील बाहीचा पॅटर्न आहे, जो आपल्या कटोरीच्या पेपर पॅटर्न सोबत देत असतो। तर ह्या पेपर पॅटर्नची लांबी आहे 5.25 आणि आपल्याला म्हणजे कस्टमरची बाही आपल्याला 3 इंचाची जर कट करायची असेल तर त्यावेळेला कशी कटिंग करायची, तर 3 इंचाच्या बाहीसाठी मी काय केलं, 1 इंच वाढीव अंतर घेतलं आणि 4 इंचावर मार्किंग करून ही अशी आडवी रेषा ड्रॉ करून घेतली। त्यानंतर बाहीचा पॅटर्न घ्यायचा, अगदी आहे तसाच्या तसा आपल्याला इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। त्यानंतर पुढील भाग आपला खोल शेप असतो तर तेही मार्किंग करून घेतलं आणि बघा इथं जी तुटक रेषांनी मी मार्किंग करून दाखवली ही आपली काय येत असते, इथं शिलाई येत असते। इथलं अंतर बघा हे खूप कमी उरतं, म्हणजे ज्या वेळेला आपली 3 इंचाची आपण बाही तयार करतो त्यावेळेला आर्महोलच्या खाली कमी कापड असलं की मग बऱ्याच मैत्रिणींना ते आवडत नाही। तर त्यामुळे मी आता अशी एक ट्रिक सांगणार आहे की आपली लांबी ही 3 इंच राहील आणि इथं सुद्धा कापड जास्त राहील। तर त्यावेळेला काय करायचं, अशा पद्धतीने 1 इंचावर खालच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आणि जे आपली बाहीची लांबी आहे त्या बाजूला मात्र कोणताही बदल न करता जसा मी आत्ता हा शेप दिला बाहीला त्या पद्धतीने आपण आर्महोलच्या बाजूला कापड 1 इंचांनी वाढवून घ्यायचं आहे। म्हणजे त्यामुळे काय होईल बघा, आपली बाही पण 3 इंचाची राहील आणि आर्महोलच्या खाली सुद्धा कापड वाढेल। यामध्ये बाहीचा आकार मात्र म्हणजे खालचा दंडघेराचा आकार थोडासा गोलाकार येतो। हे मात्र थोडंसं आपल्याला तेवढा एक बदल होतो आपल्या बाहीमध्ये, पण बाहीची लांबी मात्र तुमची 3च इंच तयार होणार आहे। आपण इथं 4 इंचावर कटिंग केली आणि आहे तसं जे मार्किंग केलेलं आहे ते आपण आता कट करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने इथं हा नॉच देऊन द्यायचा, मध्यावरही नॉच दिला, बाही सेपरेट करायची आणि आर्महोलची गोलाई सुद्धा आपण इथं देऊन द्यायची आहे। ही बघा अशा पद्धतीने। आणि आता तुम्ही बघू शकता बाहीचा हा जो खालचा आकार आहे हा गोलाकार होतो, पण बाही आपण शिवल्यानंतर जेव्हा अंगात घालतो त्यावेळेला मात्र बाही आपली अगदी बरोबर आणि परफेक्ट येत असते। आणि ज्या कोणी मैत्रिणींना असा प्रॉब्लेम होता की आर्महोलच्या खाली कापडच राहत नाही तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता। आता बघा हा लांब बाहीचा पॅटर्न आहे, हा 11 इंच बाहीचा पॅटर्न आहे आणि जे प्रिन्सेसचे पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळतात ना त्यासोबत आपण लांब बाही देत असतो। तर
तर ह्या लांब बाहीवरून आपण छोटी बाही कशी कट करायची ते आता आपण इथं बघणार आहोत. असे प्रिन्सेसचे पॅटर्न कोणाला पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही मेसेज करून असे पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकतात. हे बघा इथं सुद्धा मी डबल फोल्डेड कापड घेतलेला आहे आणि बघा 4 इंचाची बाही कट करायची आहे म्हणून मी इथं 5 इंचावर मार्किंग केलं. 1 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलं आणि ही एक आडवी रेषा ड्रॉ करून घेतली. बघा एवढं अंतर आपलं शिलाईला जाणार आणि आपली इथं बाही तयार होणार. आता बघा हा जो 10 इंच बाहीचा पॅटर्न आहे ना तो सुद्धा आहे तसाच्या तसा मी ठेवला आणि इथं ड्रॉ करून घेतला आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या बाजूला खोल शेप देत असतो हा पुढचा खोल शेपही देऊन दिला. आता बघा ही 11 इंचाची बाहीचा पॅटर्न आहे त्यावरून 10 इंचाची बाही तयार होते आणि आपण इथं काय केलं 4 इंचाची बाही तयार करणार आहोत. तर आता बघा अगदी असंच्या असं जरी कट केलं तरीही चालतं. पण ज्या मैत्रिणींना खाली आर्महोलच्या बाजूला जास्त कापड पाहिजे आहे त्यांनी मी जी आधी ट्रिक सांगितली 1 इंच वाढवून घेण्याची ती घेऊ शकतात किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम नसेल त्यांनी असं सरळ कटिंग केलं तरीसुद्धा चालतं. म्हणजे अगदी सोप्यात सोपी पद्धत आहे पेपर पॅटर्नवरून बाहीची कटिंग करायची आणि त्यानंतर इथं हा खोल शेपही देऊन द्यायचा आहे. इथं बघा मी तुम्हाला दोनही प्रकारे बाहीची कटिंग सांगितलेली आहे. म्हणजे बऱ्याच जणींना काय असतं ना की आर्महोलच्या खाली कापड जास्त पाहिजे असतं तर त्यांनी तिकडे 1 इंच वाढवून घ्यायचं किंवा ज्यांना कम्फर्ट असेल सरळ ठेवलं तरीही चालतं. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही 3 इंच 4 इंचाची बाही पेपर पॅटर्नवरून कट करून घेऊ शकतात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.